नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत ओल्या माकलीचं कालवण। त्यासाठी मार्केटमधून मी इथे माकळ्या आणल्यात आणि माकळ्या व्यवस्थित साफ करून त्याच्यामध्ये घ्यायचे असतात। त्याच्यामध्ये जी काळी पित्ताची पिशवी असते ती व्यवस्थित काढायची असते। ते माकळ्या मी कोळी मावशीकडूनच साफ करून आणल्यात आणि बारीक अशा कट करून स्वच्छ 3 पाण्यात धुवून घेतल्यात, इथे बघू शकता। आणि आता आपण त्यासाठी वाटणाची तयारी करतो कालवणासाठी। त्यासाठी एक छोटा मीडियम कांदा घेतलाय मी, तो कांदा भाजून घ्यायचा पहिला आणि 2 टोमॅटो पण इथे आपण भाजणार आहोत। हे बघा, कांदा भाजल्यानंतर 2 टोमॅटो पण इथे भाजते मी, व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। ह्या वाटणाची चव एकदम छान उतरते या कालवणात, म्हणून या प्रकारचं वाटण माकलीच्या कालवणाला शक्यतो वापरायचं। हे बघा, इथे घेतलेत मी बटाट्याचे काप छोटे छोटे केलेत, एक अर्धी वाटी घेतलेत आणि इथं आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतली, त्यात कोथिंबीर पण टाकली होती, 2 चमचे घेतली, थोडीशी कोथिंबीर घेतली, इथे 8-9 लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा घेतला आहे आणि इथे घेतले तेजपत्त्याची 3-4 पानं, काळी मिरी, लवंग आणि दालचिनीचा तुकडा आणि तिथे घेतली 2 टोमॅटोची ग्रेव्ही भाजलेल्या। आता आपण सुरुवात करू कालवण करायला। आता इथे पहिलं काय करायचं, ज्या माकळ्या धुवून घेतल्यात त्याला आपण 2 चमचे मिरचीचा ठेचा लावून घेऊ। हा बघा, व्यवस्थित असं लावून हा 15 मिनटं तरी मॅरिनेट करत ठेवायचा, कारण की मिरचीला स्ट्रॉंग स्मेल असतो आणि तो चांगला उतरतं माकलीला, म्हणून तिचा वईसपणा पण निघून जातं। आणि आता आपण लसणाची पेस्ट पण लावू इथं। हे बघा, लसणाची पेस्ट 1 चमचाच लावायची इथे आणि 2 चमचे आपण ठेवून देऊ फोडणीसाठी। हे व्यवस्थित लावून असं 15 मिनटं तरी ठेवायचं, छान मुरतं ते माकलीला आणि वईसपणा निघून जातं। आणि आता इथे आपण थोडंसं हिंग टाकू, त्याच्यानंतर थोडीशी हळद, हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं माकलीला। आता 15 मिनटं ठेवलं होतं मी आणि इथे आता टाकला आहे मी आगरी मसाला, 3 चमचे टाकलेत आगरी मसाला। हे कालवण आज झणझणीतच मंडळी बनणार आहे। हे बघा, आणि आता 2 चमचे मीठ टाकले, मी नेहमीपेक्षा आज अर्धा चमचा मसाला जास्त टाकला, कारण की माकलीचं ना झणझणीत कालवण छान लागतं। नेहमी करत नाही, मुलं आज करूया झणझणीतच। तर हे बघा, इथे बटाट्याचे काप पण मी टाकलेत आणि इथं टोप गरम करत ठेवले, त्यात टाकले 2 चमचे तेल आणि अजून 1 चमचा, म्हणजे एकूण 3 चमचे तेल टाकले इथे मी। तेल थोडंसं गरम झालं, त्याच्यात टाकले तेजपत्त्याची 2 पानं आणि लवंग, दालचिनीचा तुकडा, काळी मिरी 1। हे खडे मसाले मंडळी मी कमीच घेतलेत, कारण की आपला मसाला पण आपण जास्त वापरणार आहोत, त्याच्यामुळे एकदम तिखट व्हायला नको, म्हणून थोडे कमीच घ्यायचे खडे मसाले। खडे मसाल्याचा स्वादसुद्धा मस्त उतरतो माकलीच्या कालवणात। तर जिरा पण टाकला आहे मी इथे थोडासा आणि हिंग टाकलं आहे थोडं। हे बघा, आता हिंग चांगलं फुलून आलं आहे, हिंग चांगलं फुलून आल्यानंतर आता टाकलं आहे लसणाची पेस्ट टाकली। हे बघा, एकदम बारीक इथे केलीच नाही, मच्छीला बारीक पेस्ट करायची नाही, थोडीशी अशीच ठेवायची। हे बघा, आता थोडासा लसूण ब्राऊन होऊन द्यायचा, त्याच्या आधी टाकली मी थोडीशी हळद आणि आता लसूण आपण होऊन देऊ ब्राऊन थोडासा, त्याचा रॉ स्मेल निघून जाईल। आणि आता टोमॅटोची ग्रेव्ही ॲड केली 1 वाटी। हे बघा, आता ग्रेव्ही चांगली ह्या तेलामध्ये परतून घ्यायची। इथे मंडळी आपण मसाला नाही ॲड करणार आहोत, मसाला आपण माकलीवरच टाकला आहे आणि तो तसाच टाकल्यानंतर जास्त चव चांगली। आता आपण तेलामध्ये ग्रेव्ही चांगली परतून घेऊ। हे बघा, मस्त बुडबुडे सुटलेत ग्रेव्हीला, असे बुडबुडे येऊ द्यायचे आहेत। आणि हे तर आपली ग्रेव्ही काळपट वाटते, कारण की आपण टोमॅटो भाजून घेतला आहे, पण चव टोमॅटो भाजल्यानंतर एकदम भारी लागते, म्हणून भाजून घेतले आपण इथे। आता बुडबुडे सुटलेत ग्रेव्हीला मस्त, अजून थोडंसं फ्राय करायचं, एक 5 मिनटं तरी चांगली ग्रेव्ही अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। असे बुडबुडे सुटल्यानंतर आता टाकायचं आपण माकली आणि पोटॅटो आणि ते आता व्यवस्थित सगळे मिक्स करून घ्यायचं, सगळा ग्रेव्ही मसाला माकलीला लावून घ्यायचा। हा बघा, असा ढवळत ढवळत
मस्त असं मी लावून घेतलं आहे इथे. व्यवस्थित असा थपथपून लावलं आहे, हे बघा. आणि आता झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर आपल्याला जेवढं रस्सा पातळ जाड पाहिजे तेवढं ठेवायचं. हे बघा, मी तर अर्धा ग्लास पाणी ठेवलं आहे पहिलं. झाकणला वरती जो मसाला लागलेला असतो तो काढून घ्यायचा. आता थोडंसं पाणी गरम झालं की पहिलं थोडं टाकून घेऊ आपण टोपात. हे बघा, थोडंसं गरम झालं आहे. त्याच्यातलं अर्धं पाणी टाकून घ्यायचं आणि अर्धं तसंच ठेवू आपण. हे बघा, जेवढा रस्सा पाहिजे तेवढं हे करायचं. इथे मी मंडळी एकदम पातळ कालवण बनवणार नाही, थोडंसं जाडसरच बनवणार आहे. त्याच्यामुळं मी एवढंच पाणी ठेवलं आहे. आता थोडं राहिलं होतं ते पण मी ओतून घेतलं टोपात. आणि हे बघा, आता एक 5 मिनटं झालीत आणि आता इथं उकळ आलं आहे मस्त कालवणाला. त्याच्यानंतर मी ॲड केला इथे गरम मसाला. एकूण 15 मिनटं कालवण शिजून घ्यायचं आहे मंडळी. इथे 15 मिनटं झालीत आता. आणि आता मी ॲड केली इथे त्याच्यावर कोथिंबीर ॲड केली आणि मस्त कालवण बनवून तयार आहे.